कोण? तू तू इथे कशाला आलीस? तुला मी ओळखत नाही. हे बघ, तुझ्या भावाला मी साफ सांगितलेलं आहे, आता माझा तुझा काही संबंध नाही. चालतो इकडनं. असं तोंडानं बोलून संबंध संपले असते तर जगात कोणालाच जगता आलं नसतं. मी तुमची लग्नाची बायको आहे. माझं आणि माझ्या बाळाचं आयुष्य जाळायला निघालं असताना मी गप्प बसू? काय करशील तू? काय करशील? तमाशा करशील? पोलिसात जाशील? मी कशाला पोलिसात जाऊ? मला माझ्या सुखाची मुळीच पर्वा नाही. मला फक्त माझ्या बाळाच्या भवितव्याची चिंता आहे. त्याचं भवितव्य इथं नाहीये. हे बघ, मी आता वैभवाच्या रस्त्यावर लागलेलो आहे आणि त्यात कोणी जर का आडवा आलं तर मला मुळीच खपणार नाही. पण माझ्या गरिबीची शिक्षा तुम्ही माझ्या बाळाला का देता? काय वाटेल ते बनवू नकोस. मी माझा भूतकाळ कधीच पुसून टाकलाय. तुम्ही तुमचा भूतकाळ नाही, आमचा भविष्यकाळ पुसायला निघालात. ओ शट अप. हे बघ, झालं एवढं खूप झालं. मला काही ऐकायचं नाही आणि बोलायचं नाहीये. बाहेर हिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढ. तुम्ही चुकीच्या मार्गाने जाता. माझं आणि माझ्या बाळाचे तळतळ तुम्हाला भवनेश्वर राहणार नाहीत. एका तडफडणाऱ्या आईचा शाप आहे हा. मी बघते तुमचं लग्न कसं जमतं ते. साहेब, ही बाई लय धोकेबाज आहे. हिचं तोंड बंद केलंच पाहिजे. ते खरं आहे रे, पण कसं करायचं? मी सांगतो ना, 4 वेळेला तुरुंगाच्या शाळेत शिकून आलोय, ते उगाचच काय. हा घे पेढा. पेढा? हा कसला पेढा? लग्न जमल्याबद्दल की वधू परीक्षेत पास झाल्याबद्दल? पुन्हा लग्न लागल्याबद्दल. पुन्हा लग्न? अरे, हिच्या वडिलांचं नोकरीशी पुन्हा लग्न लागल्याबद्दल. वडिलांचं लग्न? नोकरीशी? नोकरीशी तेच. तेव्हा डॅडीने मला इथे पाठवलं आणि म्हणाले आधी विलासरावांना पेढा दे. विलासराव? अरे वा राव, एका फडतूस मेकॅनिकचा विलासराव झाला का? आधी आपण थोलाशा पेला आपल्या मल्फीला देऊया. तुला कळलं का? तुझ्या काकाचं घोड गंगेत नालं. गंगेत घोड मग नाहीला न्या. आधी त्या कमलचं काय करायचं ते ठरवा. बाबासाहेबांना जाऊन सरळ सगळी वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. मला असं वाटतं विलास, मित्र म्हणून दिनेशची आपण कानउघाडणी केली तर? करेक्ट. त्याला लगेच जाऊन गाठूया. येस. कमल आत्ताच बाजारात नाही. मर्फीला तिच्या ताब्यात देऊ आणि आपण आपल्या कामगिरीवर जाऊ. राईट. जा त्या बाईला बोलावून घेऊन ये. ओ बाई, त्या गाडीत बसलेल्या बाईसाहेबांना बोलवलं तुम्हाला. मला? झालं की नाही तुमचं? अगं बाटली दूध भरून घे. अविलासराव, तुमच्या मोलकर्णीला कोणीतरी पळवलं. हो, अंडासेटर काय मधून कोणी केलं असावं हे? दिनेशच काम आहे. इथपर्यंत बदल केली त्याची. श्यामल, मीनाक्षी, तुम्ही इथंच थांबा मर्फी जवळ. मी आणि सारंग जाऊन बाबासाहेबांना भेटतो आणि दिनेशचं भांडच फोडतो. चल रे चल, मुळातच खाऊ घातला पाहिजे. काय सांगताय काय? इट्स अ शॉक फॉर मी. हा शुद्ध अप्रामाणिकपणा आहे. विश्वासघात आहे. फसवणूक केली त्याने माझी. पप्पा, हत्ताच्या आता नोकरीवरून हकलून द्या त्याला. तोंड सुद्धा बघणार नाही त्याचं. नाही, असा आतताईपणा करून कसं चालेल? अहो, गरिबीतून वर आलेल्या या दिनेशच्या कष्टाळूपणाचं कौतुक होतं मला. गरिबी मी सुद्धा बघितलेली आहे, म्हणून याला मदतीचा हात पुढे केला आणि माझा विश्वासघात केला. आय पिटी कमल. खरा चोर सोडून निष्कारण कमलवरती चोरीचा आळ घेतला. पप्पा, आय रिअली फील सॉरी फॉर हर. विलास आणि सारंग, दिनेशने कमलला कुठे लपवून ठेवलं याचा तपास करा. त्याला 4 चौघात चांगला धडा शिकवणार आहे मी. बाबासाहेब, तुमचं जर सहकार्य असेल तर आम्ही तुम्हाला एक कल्पना सांगतो. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, हे 25,000 रुपये घे आणि माझ्या आयुष्यातनं कायमची निघून जा. तुझं आणि तुझ्या मुलाचं यातच कल्याण आहे. माझ्या आयुष्यातील सोन्याचे दिवस आता सुरू होणार आहेत, त्यावर तुझी काळी सावली नकोय मला. बोल, मला तुझ्या मुलाला पोरका करायचा नाहीये.
म्हणूनच सहानुभूतीने मी तुला हे पैसे देतोय. विचार कर, मी माझ्या सुखासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मग त्यात कोण जगतो आणि कोण मरतो याची मला पर्वा नाहीये. समजला? नीट विचार कर आणि मला सांग. अहो, दरवाजा उघडा आहे ना? येस. हाय. व्हॉट कॅन आय डू फॉर यू? यो मिस्टर दिनेश. येस. आम्हाला कीर्तिकर साहेबांनी पाठवलंय. ओ, कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. लवकर तुमचं लग्न होणार आहे ना. थँक्यू सो मच. आपण बसा ना. थँक्यू. माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. वी आर इंटिरियर डेकोरेटर. Oh. की नाही ग? या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमचं लग्न होण्याच्या आत लवकरच बंगल्याचं स्वप्न महाल बनवून टाका. आता बाबासाहेबांनी सांगितलं म्हणजे यू नो आपल्याला ते Oh, पाळलंच most पाहिजे. आता हा हॉल. हा हॉल. आता या हॉलच बघा ना. यु नो इकडे पोझिशन सगळी फारच बॅड आहे. देयर इज नो क्रॉस व्हेंटिलेशन, नथिंग. आता हे वॉल युनिट बघा ना. व्हेरी बॅड. हो की नाही? डर्टी. Huh? व्हेरी बॅड. मिस्टर दिनेश, आपण असं करूया, आपण ही वॉल पाडून टाकूया. पाडून? हो ना. आता ही वॉल बघा ना. ते सगळं राहू दे ग. लग्न होणाऱ्या माणसाची प्रथम सजवायची असते ती बेडरूम. Oh, yeah. मग तू असं कर श्यामला, तू याला घेऊन बेडरूम मध्ये जा. नाही अगं, भिंतीची आणि बेडची मापं घ्यायला. त्यांना आपलं प्लॅनिंग सांग, त्यांच्या काही सजेशन्स विचार. काय? प्लीज फॉलो मी. ओके. तुला किचन सांभाळायचं होतं ना. ओ सॉरी. मी असं करते, तुमच्यासाठी 4 कपाट बनवून देते. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये कसं एकामागून एक एकामागून एक असे बरेच अहो बाई, अहो ती अडगळीची खोली तिकडे काही नाही. नाही मला वाटलं की इकडे पण एखादी बेडरूम आहे म्हणून. मी बाथरूम मध्येच चालले होते मेजरमेंट घ्यायला. कमाल. कमाल. वरी तुमच्या बेडरूम अशी सजवते. ते डिस्कशन आपण जाऊनच केलं नाही. कमाल, आम्ही सारंग आणि विलासच्या मैत्रिणी आहोत. तू काही काळजी करू नकोस. ते दोघं जर लवकरच येऊन तुला इथनं सोडवून नेतील. कमाल, तू ऐकतेस ना? श्यामला, माझी झाली हा माप घेऊन. हो, माझे मेजरमेंट घेऊन झालेत. मिस्टर दिनेश, तुम्ही बघतच राहाल. हा रिवाइज प्लॅन झाल्यावर युअर बेडरूम विल बी सो ब्युटिफुल, यू नो, जस्ट लाईक अ ड्रीम लँड. थँक्यू. मिस्टर दिनेश, माझ्या पण सगळे आयडियाज एकदम ब्युटिफुल आहेत. आणि ती मुख्य आयडिया होती ती. अगं ती मुख्य आयडिया, ती तर 100% फिक्स. गुड. काय आयडिया? म्हणजे ते ओके मिस्टर दिनेश, आम्ही निघतो. हा. कारण प्लॅन्स तयार करायचे, हो ना. कार्पेंटरला भेटायचंय, मटेरियल आणायचंय. आमच्यापाशी वेळ पण खूप कमी आहे. आम्हाला रशियाला कसली गडबड आहे? तसं काय नाही. माझ्या आचार्याच्या वेड्या बायकोला आतमध्ये बंद करून ठेवली आहे. अहो, मधून मधून फार व्हायलेंट होती. भैरव, हे भैरव. काय साहेब? अरे, तुझ्या त्या वेड्या बायकोच्या खाण्याची वेळ झाली ना रे. मग खायला का नाही आणून देतेस तिला? पण साहेब, किल्ली. ठीक आहे, किल्ली. आणि नीट सांभाळून ठेव. हा. हो.